हरि राम शिवनाम मन भक्ति ते नमन वैराग्य को त्याग भक्ति ते नमन वैराग्य को त्याग भक्ति ते नमन
भक्तिते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु देहाच्या निरसने पावी जया ठाया माझी ऐसी काया जवळ हे उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विन एक कामा नये देहाच्या निरसने पावी जया ठाया माझी ऐसी काया जवळ हे तुका म्हणे मज कळले ते चांचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पावी जया ठाया माझी ऐसी काया जवळ हे पांडुरंगा करू Hallelujah.
गंगाधर प्रथमन मन दुसरे चरण संताचे ज्यांच्या कपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूला दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा इको कमी करा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मनोजव्य मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मदेव वानरूताय मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात्मा परमात्मा मज भेटविला आणि विसरू कसा मी गुरुपादुकाला हे मज दिसत असो परम विख्यात तो जो जाण ब्रह्म याचा सुतू नारद कीर्तन वहिवासित लोको तया माझे दंडवत विठाला सोळावे शतकात एक तारा चमकणारे आणि जिजाईच्या पोटी शिवबा जन्माला आला रे घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा अहो परस्त्री माता रुक्मिणी समानायचा होता आमचा राजा अहो थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला म्हणून कधीच विसरणार नाही राज नमन करण्याला तुम्हाला नमन करण्याला हो राज नमन करण्याला ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धीन फलदायका अज्ञान भ्रांती छेदकाजी बोधरूपा माझिया अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मग वाक्य शून्यास बदलावे कृपा कटाक्ष पूर्णी आता ना वंदित वाक्य विलासिनी जी चातुर्य कलार्थ कामिनी गा शारदा विश्वमोहिनी वंदिली मी आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराग रुद्राय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेन कराय नमः शिवाय विठाला म्हणून भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पावीचे या ठाया माझी ऐसी काया जगनो हे उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विन एक कामाने देहाच्या निरसने पावीचे या ठाया माझी ऐसी काया जगनो हे तुका म्हणे मज कळले ते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पावीचे या ठाया माझी ऐसी काया जगनो हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी इको कमी करा चिंतनरूपी सेवेकरता किंवा तुमच्या आमच्या निरूपणा करता प्रस्थापित केलेला किंवा तुमच्या आमच्या समोर मांडलेला किंवा गायलेला अभंग विश्वमान्य विश्वाधिकार चिन्मयी स्वरूप वारकरी सांप्रदायिक तत्वावरचे श्रीमंत साधू तुम्ही आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीमध्ये संतांच्या परंपरेच्या या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलेली देवाची सगळी सर्वसामान्य साधक म्हणजे देवाची सगळी आपण भक्त मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं या महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर या महाराष्ट्राच्या मातीला संतांची भूमी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्राची आमची भूमी आहे या महाराष्ट्राच्या मातीचा विचार करण्याच्या पूर्वी अखंड जगाचा पहिला विचार करा या अखंड जगामध्ये अरे बाबा माझ्या वाचनात 252 संतांची यादी आली जगात अख्ख्या जगभरामध्ये 252 संत या अख्ख्या जगाच्या पाठीवर शास्त्र सिद्धांतात जन्माला आले आणि या 252 संतांमध्ये 52
संताला वारकरी संप्रदायाचा कलश म्हणून ओळखलं जातं. या 52 संतांच्या मांदियाळीमध्ये ज्या संताला या वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याची मूर्ती म्हणून प्रतिपादित केलं जातं आणि अख्ख्या जगामध्ये ज्याला जगद्गुरु या पदानं ज्यांची पदवी मान्य केली जाते अशा जगद्गुरु पदावर विराजमान असणाऱ्या तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल सेवेकरता मूळतः निवडलेला अभंग हा अभंग मूळतः सर्वसामान्य व्यक्तीचा किंवा माणसाचा अभंग सेवेकरता निवडलेला नाही. ऐका, निवडलेला अभंग या वारकरी संप्रदायाच्या भूमीमध्ये जो कळसामाची शिरोमणी जे कळास्थानी विराजमान असणाऱ्या वैराग्याची मूर्ती म्हणून प्रतिपादित केल्या जाणाऱ्या आणि जगद्गुरु या पदानं ज्यांची पदवी मान्य केली जाणाऱ्या असा तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. ऐका, या महाराष्ट्राच्या मातीतले प्रत्येक हे वालोपे गाव हे वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारं जाणकार मंडळीचं गाव आहे. या प्रत्येक वारकरी संप्रदायातल्या माणसानं एखाद्या वाचकाच्या दृष्टिकोनातनं ग्रंथांच्या आणि साहित्याचा एखाद्या माणसानं जर अभ्यास केला तर माझ्या तरी वाचनामध्ये 3च जगद्गुरु झाले. अजून 4था जगद्गुरु धर्म सिद्धांतात कोणाच्या वाट्याला जन्माला आलाच नाही. जगातले जे पहिल्या क्रमांकाचे जे जगद्गुरु आहेत कृष्ण वंदे न जगद्गुरु, पहिल्या क्रमांकाचे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु एक, दुसऱ्या क्रमांकाचे जगद्गुरु आद्य गुरु शंकराचार्य 2 आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जगद्गुरु पदाचे मानकरी देहुगावचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती संबंधित सगळ्या वारकऱ्यांच्या पळसावर विराजमान असणारे जगद्वंदनीय तुकाराम महाराज हे तिसऱ्या क्रमांकाच्या जगद्गुरु पदाचे मानकरी आणि या जगद्गुरु पदावर विराजमान असणाऱ्या या तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला हे ऐका. पण निवडलेल्या अभंगामध्ये जगद्वंदनीय तुकाराम महाराज नेमकं तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतात. महाराज अभंगाची जी सुरुवात आहे ना, या अभंगाची सुरुवात महाराज भक्ती या अक्षरानं करतात, पण अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये भक्ती करण्याचं भक्ती कशी असावी याचं एकही लक्षण सांगत नाही. महाराज अभंगाची सुरुवात भक्ती या अक्षरानं करतात, पण महाराज अभंगामध्ये भक्ती करणारा जो साधक आहे, आता साधक कोणाला म्हणतात तर ज्याला जीवनामध्ये परमार्थ करायला लागल्यापासून एकदा तरी त्याला देव आपलासा व्हावा अशी मनात इच्छा आहे, तयाशी म्हणावे साधक. तुम्ही त्याला साधक म्हणा ज्याच्या मनामध्ये मला एकदा तरी देव मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे. महाराज म्हणतात त्या साधकाला साधकाच्या अंतःकरणामध्ये भक्तीच्या पहिल्या पायरीवर उभं राहताना तुमच्याकडे काय काय गुण असले पाहिजे याचं वर्णन महाराज अभंगामध्ये करतात. महाराज म्हणतात एखाद्या वेळेला माणसाला हरिपाठ पाठ नसला तरी चालेल, एखाद्या माणसाला नाही अभंग म्हणता आला तरी चालेल, पण महाराजांची भाषा आहे जो परमार्थात भक्ती करतोय त्या भक्ती करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये नम्रता नावाचा गुण त्याच्या अंतःकरणात असायलाच हवा. महाराज पुढे म्हणतात ज्याच्या अंतःकरणात नम्रता आली आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये वाईट गोष्टींपासूनचं वैराग्य आलं आणि ज्याला परमार्थामध्ये देहाचा विसर पडला, महाराज म्हणतात याच्या इतकी परमार्थात दुसरी भक्ती मोठी नाही. जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की मी मोठे ग्रंथाचा वाचन केला म्हणजे मी परमार्थाचा किंवा परमेश्वराचा मी लाडका आहे का काय, पण महाराज म्हणतात परमेश्वराच्या लाडकं बनायचं असेल तर परमार्थाच्या यादीत तुमचं नाव यावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात स्वतःच्या अंतःकरणामध्ये नम्रता आणायला शिका. 2 तुम्ही वैराग्य आणायला शिका आणि 3 देहामध्ये तुमच्या स्वतःमध्ये भक्तीमध्ये तुमच्या देहाचा विसर पाडायला शिका. हे 3 गुण जर तुमच्याकडे आले तर तुम्ही परमार्थाच्या यादीत तंतोतंत जुळलात. हे 3 गुणातला एक जरी गुण कमी पडला महाराज म्हणतात एका विना एक कामा नाही. एका माणसाकडं नम्रता आहे, काही माणसाकडं वैराग्य आहे, पण त्याला देहाचा विसर भजनामध्ये पाळता येत नसेल तर महाराज म्हणतात तो भक्तीच्या यादीत आलाच नाही. काही माणसाला देहाचा विसर पडतो, त्याच्याकडे वैराग्य आहे, वाटतच नसेल, नम्रताच त्या माणसाकडे नसेल तर महाराज म्हणतात त्याला परमार्थाच्या यादीत त्याचं नाव घेऊच नाही. महाराज दृष्टांतिक पुरावा देतात. महाराज म्हणतात उदक म्हणजे पाणी, उदक अग्नी
म्हणजे आग आणि धान्य म्हणजे एखादा पदार्थ. मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला भात बनवायचा असेल, सोपी पद्धत आहे का? जर तुम्हाला भात बनवायचा असेल तर महाराज म्हणतात भात बनवण्याकरता तुम्हाला पाण्याचीही आवश्यकता आहे. भात बनवण्याकरता तुम्हाला शिजवण्याकरता आगही पाहिजे आणि भात बनण्याकरता त्याच्या आतमध्ये तांदूळ पण पाहिजे. या तिघातला एक जरी घटक कमी पडला तरी तुमचा भात उत्तम तयार होऊ शकत नाही. तुमच्याकडे शिजवण्याकरता आग आहे, तुमच्याकडे आज शिजवायला पाणी आहे, पण आज जर तांदूळच नसतील तर तुमचा भात होऊ शकत नाही. तसं महाराज म्हणतात तुमच्याकडे परमार्थातलं वैराग्य आहे, तुमच्याकडे परमार्थातलं देहाचा विसर करता येतोय, पण तुमच्यातला वैराग्याच्या बरोबर तुमच्याकडे नम्रता नसेल तर महाराज म्हणतात परमार्थातला भक्ती नावाचा पदार्थ तुम्ही आयुष्यात चांगला शिजवू शकत नाही. महाराज म्हणतात इतरत्र गोष्टी भक्तीतल्या करण्यापेक्षा तुम्हाला भक्तीच्या यादीत यायचं असेल तर तुम्ही 3 गुण अंतःकरणात आणले पाहिजे. याचा वृत्तांत तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात. या सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेलं, वाशिष्ठीच्या ऐल तीरावर वसलेलं हे आपलं वालोपे गाव. भगवती आई झोनाई देवीच्या सानिध्याच्या कृपाशीर्वादामध्ये हा चालत आलेला हा नवरात्रीचा परंपराचा उत्सव सोहळा आणि या परंपरेच्या उत्सव सोहळ्यामधला आजचा असणारा 4थ्या दिवसाच्या कीर्तनाच्या सेवेचं पुष्प माझ्यासारख्या अल्पज्ञानी म्हणजे कमी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आली. मी यजमान आयोजकांचं आणि यजमान आजच्या वाडींचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला सेवेकरता मूळतः निवडलेला अभंग, हा अभंग मूळतः सर्वसामान्य व्यक्तीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. ज्यांचा अभंग तुमच्या आमच्या सेवेकरता निवडलाय ते महाराष्ट्रातल्या संतांच्या परंपरेमध्ये जगद्गुरु पदावर विराजमान असणाऱ्या, वैराग्याची मूर्ती म्हणून प्रतिपादित केल्या जाणाऱ्या आणि नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कळसावर विराजमान असणारे श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. परंतु निवडलेल्या अभंगामध्ये जगतवंदनीय तुकाराम महाराज नेमकं तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतात. महाराज या अभंगाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्याच्या पूर्वी तुकाराम महाराज तुम्हाला साधं वर्णन करून सांगतात की परमार्थातली भक्ती प्रत्येकाला करावीशी वाटते. परमार्थामध्ये असा एक माणूस नाही ज्याला जीवनामध्ये देव मिळावा अशी अपेक्षा नाही. जगातल्या प्रत्येक माणसाला देव प्राप्तीची अपेक्षा आहे, पण प्रत्येक माणसाच्या मनात देवाला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची इच्छाच मात्र उरली नाही. परमार्थामध्ये आपण जर देवाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर आज माझ्या घरात भगवंत न सांगता आला असता. माझ्या घरात आजही देवाला आवडणाऱ्या गोष्टी झाल्या असत्या तर माझ्या संसाराचं संकट झेलण्याकरता देवाला मला हात मारावी लागली नसती. देव माझ्याकडे तत्पर करायला असता, धावत आला असता. ज्या अर्थी मला अजूनही देवाकडे मागावं लागतंय याचा अर्थ माझी भक्ती आजही देवाच्या पायावर रुजू झाली नाही. जर झाली असती तर आपल्याला मागण्याची वेळ तिने आणली नसती. मग महाराज म्हणतात प्रत्येक माणसाला जीवनामध्ये देव आपलासा करावा असं वाटतंय, पण प्रत्येकाला देव जरी आपलासा करावा वाटला तरी महाराज म्हणतात देवाच्या जवळ जाण्याकरता, देवाच्या आसपास भटकण्याकरता सुद्धा तुम्हाला देवाला आवडणाऱ्या, अंगीकार करणाऱ्या गोष्टी तुमच्या शरीराच्या आत उतरायला पाहिजे. तोपर्यंत तुम्ही देवाच्या जवळ जाऊन पोहोचूच शकत नाही. आता साधा विचार करा, हा पहिल्या प्रहरापासून आजचा 4था प्रहर म्हणजे आजची 4थी माळ. आजच्या 4थ्या माळीपर्यंत आपण 4 दिवस भगवतीचा काय करतोय, जागर करतोय. आणि भगवतीचा जागर संपन्न करत असताना तो जागर आपल्याला आवडतो असा नाही, तिला आवडतो असा करतोय. म्हणून आजही तुमची छाया, तिची कृपा आपल्या आलोपे गावावर आपल्याला पाहायला मिळते. याच्या इतका पुण्याईचा ठेवा नाही. साधं सोपं एक साधं म्हणणं आहे का, जगाच्या पाठीवर ज्या भगवतीची आपण सेवा करतोय ही जगाच्या पाठीची ही भगवती या जगात आताची आलेली देवी नाही.
या गावात एकही तुमचा पूर्वज आता उपलब्ध नसेल की ही देवी कधी आली हा सांगणारा अजून पैदाच झाला नसेल. ही कधी आली याचा इतिहास सांगणारा कोण नाही. आणि ही जशी देवी आली तशी या जगामध्ये सुद्धा भगवतीचा जो अवतार झाला हा भगवतीचा अवतार झाला कधी त्याची तारीख त्याची सणावली आजही या धर्म सिद्धांतामध्ये लिहिलेली आहे. मग ही भगवती प्रगट कधी झाली मला एकच वाक्य सांगायचं आहे अनादि संपला विषय. ही भगवती नेमकी प्रगट कधी झाली. ही भगवती अनादि काळाच्या पूर्वी प्रगट झाली. मी थोडं मागे येऊन सांगतो. नवरात्र चरित्राचा अध्याय जर तुम्ही वाचला तुम्ही जाणकार सगळी मंडळी आहे. नवरात्र चरित्राचा अध्याय जर तुम्ही वाचला तर नवरात्र चरित्रामध्ये असं वर्णन आहे की ही भगवती ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवाच्या विचाराच्या सानिध्यात आली. भगवती पुराण जर तुम्ही वाचलं तर भगवती पुराण असं सांगतंय की ही देवीनं हे तीन गुण निर्माण केली. मी आणखी मागे येऊन सांगतो. गणेश पुराणाचा तुम्हाला साधा पुरावा देतो. गणेश पुराण असं सांगतंय की या तीन देवांची निर्मिती गजाननानं केली. ऐसे तिन्ही देव जेकोनी आणि कोहा गजानन सगळ्याचा निर्माण. मी मुद्दा सांगायला लागलोय की तुम्ही मी नवरात्र पुराणाचा पुरावा देतोय. वाचक मंडळ आहे म्हणून तिन्ही ग्रंथाचा आधार दिला. ग्रंथ साहित्याचा पुरावा असा आहे ही देवी प्रगट झाली कधी तर नवरात्र शास्त्र सिद्धांत असा आहे की तीन ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या सानिध्यातून ही भगवती पहिली प्रगट झाली. आणि ही भगवती जशी प्रगट झाली या भगवतीनं राहण्याचं ठिकाण निवडलं हिमालय. हिमालयात ही भगवती काय केली जाऊन राहिली आणि हिमालयात जाऊन राहण्याचं ठिकाण निवडलं. ते ठिकाण म्हणजे एका झाडावर या भगवतीनं काय केलं आपलं वास्तव्य तिथं निवडलं. तिला हेमजाती म्हणतात. आता हेमजाती का म्हणतात कारण ती हेमराजाची कन्या आहे. हेमराजाची कन्या आहे म्हणून तिला हेमजाती म्हणतात. म्हणून तिला हिमालयामध्ये जाणारी ही असणारी भगवती तिथं राहायला गेली. आता या भगवतीला नवरात्रामध्ये विशेष प्रारंभ झाला जर मागे येऊन सांगतो ऐका. नवरात्र या गोष्टीचा विचार करा तर हिंदू सनातन पंचांगामध्ये एकूण 365 दिवस आहेत. बरोबर आहे झालंय कसं बोला ना. बरोबर आहे. मी वेळेत तुम्हाला मन चालू करून देत फक्त तुम्ही बोला. भगवान या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये एकूण पंचांगामध्ये दिवस किती 365. या 365 दिवसामध्ये सगळे दिवस आहेत पण त्यातल्या काही रात्रांना विशेष महत्व आहे. म्हणजे उदाहरणार्थ एकूण 10 रात्रीला या असणाऱ्या सनातनाच्या पंचांगामध्ये 10 रात्रीला विशेष महत्व आहे. त्यातल्या एकूण नवरात्री या 9 दिवशी साजऱ्या करतो. आणि एक अजून रात्र आहे तिला म्हणतात परवा माझी ती महाशिवरात्री. ती सगळ्यात दुसरी रात्र महत्वाची 10वी रात्र. ती 10वी रात्र म्हणजे महाशिवरात्री आणि ती नरसिंह जयंती प्रमाणात वाचायचं. नरसिंह जयंती वामन नरसिंह जयंती वामन जयंती आणि त्याच्या मधली सगळ्यात विशिष्ट ती म्हणजे शिवरात्री. हा दिवस महत्वाचा आहे. म्हणजे एकूण झाले 9 दिवस आणि हा झाला 10वा म्हणजे 10 रात्री या सनातनाच्या पंचांगामध्ये फार महत्वाचे आहे. आता आणखी नवरात्राचं विशेष महत्व पंचांगामध्ये असं आहे की एकूण या हिंदू धर्मामध्ये 2 नवरात्रीला विशेष महत्व आहे. पहिली जी नवरात्र आहे त्या नवरात्रीला वासंतिक नवरात्र म्हणतात आणि दुसरी नवरात्र आहे त्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हणतात. थोडं लक्षात ठेवा. पहिली नवरात्र वासंतिक नवरात्र कधी सुरुवात होते तर वासंतिक नवरात्र चैत्र शुक्ल पक्षाला ही वासंतिक नवरात्र चालू होते. आणि दुसरी नवरात्र शारदीय नवरात्र म्हणजे जे आता आपण साजरी करतोय ही शारदीय नवरात्र. म्हणजे नवरात्राचे एकूण असणारे 2 प्रकार. आता मुद्दा असा आला या देवीला विशेष महत्व या नवरात्रीमध्ये का आलं तर याचं उत्तर आहे नवरात्रीत या देवीनं किंवा या भगवतीनं या दुर्गेनं 9 दिवस 9 राक्षसांचा वध केला आणि शेवटीला महिषासूर नावाचा राक्षस दशमीच्या दिवशी मारला. म्हणून ही नवरात्र विशेष महत्वाची. थोडं मागे या. आता या नवरात्रीमध्ये ही देवी जशी प्रकट झाली तिने हिमालय गाठले. हिमालय गाठून
ती एका झाडावर काय झाले गुप्त रूपाने राहायला लागली. पण ती हिमालयामध्ये ही देवी गुप्त रूपाने राहत असताना तिथं एक मधु, ऐकताय ना, तिथे एक मधु आणि आलटक नावाचे दोन राक्षस त्या झाडाच्या खालून काय करायला लागले, चालायला लागले. एक पहिला राक्षस मधु नावाचा राक्षस, दुसरा राक्षस आलटक नावाचा राक्षस, दोन राक्षस त्यानं तिथून जाताना पाहिले आणि त्या राक्षसानं त्या झाडावर बसलेल्या देवीचं सौंदर्य झाडाच्या खालून पाहिलं. काय सौंदर्य पाहिलं? लाल भुंद तिचे डोळे आहेत, तिचे असणारे भरगच्च केस आहेत, डाळिंबासारखे तिचे ओठ आहेत आणि भरदार हिरवी साडी घालून ही भगवती त्या झाडावर बसलेली मधु आणि आलटक या दोन नावाच्या राक्षसाने पाहिली. आणि या राक्षसाने पाहिल्यावर त्यांनी मनात विचार केला की ही जर असणारी स्त्री किंवा ही असणारी भगवती जर आमच्या राजाची पत्नी झाली तर आमच्या राजाची अजून शोभा वाढेल. म्हणून मधु आणि आलटक हे दोन राक्षस धावत जाऊन राजाजवळ गेले. त्या राजाचं नाव होतं महिषासूर नावाचा राजा. त्या महिषासुराला त्यांनी वर्णन सांगितलं की अशी आम्ही एक देवी त्या झाडावर बसलेली पाहिलेली आहे. त्यांनी सांगितलं आमची इच्छा आहे की तुम्ही तिच्याजवळ लग्न करावं. मधु काढता अंगात आलटकाला महिषासुरानं सांगितलं जा आणि घेऊन या. मधु आणि आलटकाने जाऊन प्रस्ताव त्या असणाऱ्या देवी पुढे मांडला. देवीने सांगितलं मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे, पण माझ्या बरोबर तुम्हाला युद्ध करावं लागेल आणि मला जिंकून तुम्हाला घेऊन जावं लागेल. माळ चौथी आहे ना, मी चौथ्या माळीवर येऊन थांबणार, पाचवी माळ पुढे पुढच्यानी चालवायची. साधा विचार करा. त्यांनी सांगितलं जो माझा असणारा इथं हरवे त्याचा असणारा विजय होईल, त्याच्या घरात मी जाऊन राहणार ही अट टाकली. पुन्हा जाऊन राक्षसांना सांगितली. त्या महिषासुराने सांगितलं तू जायचं आणि तिला घेऊन यायचं. त्या भगवतीच्या एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये शंख आहे, दशभुजा असणारी ती देवी आहे. मधु नावाच्या राक्षसानं पहिल्यांदा भगवतीला नेण्याकरता जसा हात घातला एका तलवारीच्या फटक्यात, जसे आपण मच्छर मारतो ना तशी एका तलवारीच्या फटक्यात त्या मधु नावाच्या राक्षसाचा तिने वध केला पहिल्या दिवशी. म्हणून पहिल्या दिवशी माळ लावता ती मधु नावाच्या राक्षसाची. ऐकत जा. दुसऱ्या दिवस जसा उजाडला दुसऱ्या दिवशी आलटक नावाचा एक कोण आला राक्षस त्या देवी जवळ युद्ध करायला आला. आलटक नावाच्या राक्षसाला गदेचा नुसता टोक लागलं तर आलटक नावाचा राक्षस जागेवर मेला. दुसरा राक्षस मारला. दुसऱ्या दिवशी दुसरी माळ लागली. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या महिषासुरानं चंड आणि मुंड हे दोन राक्षस पाठवले. तिसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी चंड नावाच्या राक्षसाचा वध केला, तिसरी माळ लागली आणि आज मुंड नावाच्या राक्षसाचा वध केला आणि ही आजची चौथी माळ लावली. हा वृत्तांत इथपर्यंत थांबा. आता महाराज म्हणतात भगवतीने ही चौथी माळ लावली. बघता बघता भगवतीने 9 राक्षस मारले आणि 10व्या दिवशी सगळे राक्षस मारले गेले. म्हणून राक्षसांचा राजा महिषासूर काय झाला तिथं प्रगटला आणि महिषासुरानं एक पायाची लाथ मारली. ऐकताय? एक पायाच्या लाथीमध्ये छातीवर देवीच्या लाथ मारली. देवीला 5 गोळ्या घ्याव्या लागल्या भूमीवर. किती? 5 गोळ्या घ्याव्या लागल्या. त्या देवीला तारदिशी राग आला. एका दिवसात त्या महिषासुराचाही वध केला. म्हणून ती महिषासुर वर्धिनी आणि सुरवर ईश्वर वर्धे म्हणा ना पुढे वेळेस सोडणार आहे. त्या महिषासुराचा वध तिने त्या दिवशी केला. म्हणून विजयादशमीचा दिवस म्हणून दसरा म्हणून साजरा करतात. आणि कारण आहे का शास्त्रातला द्वापार युगातला पुरावा, त्रेतायुगातला पुरावा, पांडवांना वर्ष वनवास किती वर्षाचा? 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणजे एकूण किती वर्ष वनवास? 13 वर्ष. 13 वर्षाचा वनवास संपून पांडव ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला विजयादशमीचा दिवस साजरा केला. आणि ज्या दिवशी रामानं 9 दिवस देवीची उपासना केली आणि 10व्या दिवशी रावण नावाचा राक्षस वरला मारला, तो दिवस विजयादशमीचा दिवस म्हणून 3 कारणानिमित्तानं दसरा साजरा केला जातो. आता दसऱ्याचा साधा नियम आहे. ज्यानं नवरात्रातल्या 9 माळी लावल्या त्याला 10व्या दिवशी बळी द्यावा. वळा 10व्या दिवशी
ज्यानं 9 माळी लावल्या त्याला 10व्या दिवशी बळी हा द्यावा. जर बळी दिला नाही तर तुमच्या माळेला किंमत उरतच नाही. सिद्धांताचा नियम आहे, दसऱ्याचा बळी दिलाच पाहिजे. यांना का पण का काय पण कर, तुला आवडणार नाही, देवाला आवडणार काहीतरी का. म्हणजे तो दुधी कापला तरी चालेल, दोडका कापला तरी चालेल, भेंडा कापला तरी चालेल, पण बळी मात्र दिला. जर बळी दिला की दसऱ्याचा गोंधळ झाला म्हणून अहो तुकाराम महाराज सांगतात, हो काम क्रोध बकरा मार. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या वेदांतिक शास्त्र पुरावातल्या
मराठी व्याकरणातली भाषा सांगितली. महाराज म्हणतात भक्ती म्हणजे काय, तर भक्ती म्हणजे जीवनामध्ये देव आपलासा होण्याकरता तुम्ही परमार्थाच्या वाटेवर किंवा परमार्थ करताना तुम्ही केलेली थोडीशी धडपड, त्या धडपडेला तुम्ही काय म्हणा, भक्ती म्हणा. आता भक्ती जर विचार कराल तर तुकाराम महाराज जेवढी भक्ती सोपी सांगतात तेवढी भक्ती कठीण पण सांगतात. एक अभंग महाराज असं सांगतात की याची दोन भक्ती किंवा ठेवीने आनंदे तैसेची, त्यानं जसं जन्माला घातलंय तसं आयुष्यामध्ये राहणं याला तुम्ही भक्ती म्हणा. ही सोपी भक्ती सांगतात. पण पुढं गाता वाचत गेला की पुढं जाऊन सांगतात भक्ती ते कठीण सुडावरची. जेवढी भक्ती तुम्हाला सोपी वाटते तेवढी परमार्थातली भक्ती या जगातली सोपी नाही असं म्हणतात. मग भक्ती या अक्षराची व्याख्या कळाली. आता भक्तीचे एकूण 9 प्रकार पाहायला मिळतात. पहिला प्रकार पाहायला मिळतो श्रवण भक्ती आणि शेवटचा 9वा प्रकार पाहायला मिळतो तो म्हणजे आत्मनिवेदन नावाची भक्ती. भक्तीची सुरुवात नवविधा भक्तीनं होते आणि भक्तीचा सुरुवात श्रवणानं होते आणि भक्तीचा शेवट हा आत्मनिवेदनानं होतं. म्हणजे परमार्थामध्ये 9 भक्त्या या विशेष भक्त्या म्हणून काय केलेल्या सांगितल्या. थोडं मागे या, मी तुम्हाला सांप्रदायिक तत्वावरच्या वेदशास्त्रातल्या अख्यायातल्या 2 मुख्य भक्त्या सांगतो, ऐका. पहिली जी मुख्य भक्ती परमार्थामध्ये सांगतात ती परमार्थातली पहिली मुख्य भक्ती आहे, तिचं नाव आहे पराभक्ती आणि दुसरी भक्ती आहे अपराभक्ती. ऐकताय ना? पहिली भक्ती आहे पराभक्ती आणि दुसरी भक्ती आहे अपराभक्ती. बरं थोडं मागे येऊन जर विचार केला तर पराभक्ती म्हणजे नेमकं काय आणि अपराभक्ती म्हणजे काय हे 2 प्रश्न तुमच्या मनात जागे झाले असतील. पहिली गोष्ट आहे का, पराभक्ती त्याला म्हणतात देव मिळण्याच्या आधी जो परमार्थ केला जातो त्याला तुम्ही पराभक्ती म्हणा आणि देव मिळाल्यानंतर जी भक्ती केली जाते त्याला तुम्ही अपराभक्ती म्हणा. उदाहरणार्थ आहे का, पहिली भक्ती आहे पराभक्ती. पराभक्तीचं पहिलं उदाहरण, देव मिळण्याच्या आधी जी भक्ती केली जाते त्याला तुम्ही पराभक्ती म्हणा. उदाहरणार्थ सांगेल, भक्त प्रल्हाद नावाचा भक्त प्रल्हादाला देव मिळाला होता काय, बोला ना. भक्त प्रल्हादाला देव मिळाला होता तरी सुद्धा तो नारायण नामाचा उच्चार करत. भक्त प्रल्हादाला देव मिळाला नाही तरी पण नारायण नामाचा उच्चार केला. शेवटी नारायणाला प्रत्येक संकटात त्या भक्त प्रल्हादाला तारायला यावं. मी म्हणत असतो तर तुम्ही खोटं म्हणा, पण स्वतः बरोबर आहे म्हणतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबरा. भक्त प्रल्हादाला देव मिळाला नव्हता पण नारायण नामाचा उच्चार आईच्या गर्भापासून सुरू केला. त्यानं देव कधी पाहिला नाही, देव कधी अनुभवला नाही, पण तरी सुद्धा नारायण नामाचा उच्चार
जीवनात जगायला आल्यापासून केला, साक्षात परमात्मा त्याला झेलण्याकरता तिथं हजर झाला. हिला म्हणायची पराभक्ती. दुसरी भक्ती आहे, तिचं नाव आहे अपराभक्ती. अपराभक्ती म्हणजे काय, तर देव मिळाल्यानंतर जी भक्ती करता त्याला तुम्ही अपराभक्ती म्हणा. याचा अर्थ सोपा, देव मिळालाय पण त्याच्यानंतर जी भक्ती केली ही भक्तीचं लक्षण अपराभक्तीचं लक्षण आहे. उदाहरणार्थ ऐकायचं असेल तर संत नामदेवांचं तुम्ही उदाहरण घ्या. संत नामदेवरायांना देव भेटला होता. नामदेवा संघ देव जगाचा मालक विटेवर खाली उतरून नामदेवाबरोबर जगाचा मालक जेवत होता. नामदेवा हाती नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवांच्या हातनं भगवान परमात्मा दूध सुद्धा प्यायला. पण नामदेव महाराजांना देव मिळाला होता. नामदेव महाराजाबरोबर देव बोलत होता. नामदेव महाराजाबरोबर देव जेवत होता, दूध पित होता. पण नामदेव महाराजांना देव भेटला होता तरी सुद्धा ते नामदेवराय सगळ्या संतांच्यात गेले तर गोरोबा काकांनी सांगितलं, अरे नाम्या तू अजून कच्चा आहे, नाम्या तू अजून कच्चा आहे. मग नामदेवरायानं येसोबा खेचर नावाच्या संताची शरणागती पत्करली आणि मग नामदेवांना खरा देव कळाला. याचा अर्थ देव मिळाल्यानंतर जी परमार्थाची भक्ती केली त्याला तुम्ही काय म्हणा, तर त्याला तुम्ही अपराभक्ती म्हणा. आता साधं उदाहरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थ करणाऱ्या माणसाकडे एक नम्रता आली पाहिजे, दोन त्याच्याकडे वैराग्य आलं पाहिजे. ज्याच्याकडे नम्रता आली तो जगातला सगळ्यात सर्वश्रेष्ठ माणूस झाला. पण ज्याला नम्रता पत्करता आली नाही त्याच्या इतका माणूस या जगामध्ये तरूच शकत नाही. हे काळ्या दगडावरचं तुम्ही पांढरं विधान आयुष्यात मनावर काय करून ठेवा, कोरून ठेवा. माझं वाक्य ऐका. रावणासारख्या रावणाच्या घरात 33 कोटी देव रावणाच्या घरात गडी म्हणून काम करायला होते. सारखा भगवान विष्णू सारखा देव, भगवान गणेशासारखा देव घरात मूर्त सांगायला ठेवला होता. 33 कोटी देव ज्यांची आपण भक्ती करतो ते देव रावणाच्या घरात भांडी घासाय होते. मग एवढा रावण मोठा होता पण रावणाला एक अहंकार त्याला त्यागता आला नाही. एक अहंकार रावणाला एक नम्रता आली नाही तर रावणाचं होतं तेवढं सगळं गेलं. रावणाच्या तिळमात्र एवढी आपली संपत्ती. आपण जर अभिमान बाळगला तर आपला नामोनिशान मिटवून बोला ना, नामोनिशान मिटवून टाकतील ना. दशरथ राजाचं साधं उदाहरण घ्या. दशरथ राजानं शिकारीला गेला, रामायणातला पुरावा आहे. दशरथ राजा जाऊनी बैसला वनात, वन म्हणजे जंगल. दशरथ राजा शिकारीला रानात गेला. रानात गेल्यावर दशरथानं जाणून बुजून बाण श्रावण बाळाला लागला का चुकून? चुकून लागला. जर बाण दशरथाचा चुकून लागला तर दशरथाच्या वाट्याला काय भयानक मरण आलं या अखंड रामायण सांगते. दशरथाच्या वाट्याला एवढं चुकून भोग आला, चुकून बाण लागला तर एवढं बघायला आलं. जाणून बुजून गावात शिव्या दिल्या, तुला नामोनिशान कलियुगात मिटवून टाकतील. हे माणसानं आयुष्यात विसरायचं. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या माणसानं, पण आयुष्यात मला एक दिवशी सुधारायचं आहे ही बात मात्र माणसानं विसरू. एक छान साहित्यकारानं एक चांगलं वाक्य दिले. तो साहित्यकार असा म्हणतो, घरात टेबलाला 4 पाय असून सुद्धा तो टेबल आहे ना चांगल्या ठिकाणी कधी जाऊ शकत. घरात टेबलाला 4 पाय असून सुद्धा तो टेबल कधी चांगल्या ठिकाणी जाऊ शकत. चहा पीच्या बशीतल्या कपाला केवढा मोठा कान असला तरी त्या कानानं कप कधी चांगल्या गोष्टी ऐकू शकत. टेबलाला 4 पाय असून तो चांगल्या ठिकाणी जाऊ शकत नाही. बशीला मोठा कान असून कपाला त्या कानानं तो कप कधी ऐकू शकत नाही. आणि 40 वर्ष होऊन अजून सुधरू शकत नाही. याचा इतकं दुर्भाग्य अजून जगात काय लोकांचा अंतकरणात अभिमान आहे. 40 वर्षापासून मी वारकरी गावात पाहिला आहे. 40 वर्ष मी वारी करतोय पण गावात अजून तसा शिवाय तो झोपण लोकांना सांग. साधं उदाहरण, परमार्थामध्ये तुम्ही किती वर्षाचा परमार्थ आहे याच्यापेक्षा परमार्थातली अनुभूती आणि परमार्थातली प्रचिती काय महत्वाची आहे हे फार महत्वाचे आहे. तुकाराम महाराजांचं
अभंग असं म्हणतो, महाराज म्हणतात जो जो माणूस जन्माला आलाय त्याला अंतःकरणामध्ये नम्रता नावाचा गुण आणला पाहिजे. महाराज आमच्याकडे जर नम्रता यायला पाहिजे असेल, नम्रता म्हणजे नमन, जर नम्रता आमच्याकडे यावी असं वाटत असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात आमच्यातला अहंकार गेला पाहिजे. अहो अहंकार जाऊन काय होणार आहे? माझ्याकडचा अहंकार गेला पाहिजे म्हणताय, मग जर मी अहंकार दवडला तर माझ्याकडचा जीवनामध्ये त्याचा फायदा काय? म्हणजे स्वतःकडचा ताटा आहे, अभिमान आहे, तो अभिमान जर मी घालवला तर त्याचा फायदा काय? महाराज अभंगामध्ये म्हणतात की अभिमान गेला, अभिमान गेला तर अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. अंतःकरणाचा अभिमान गेला तर तुमच्यासारखा जगाच्या पाठीवर देव कोण शोधून भेटणार नाही. आणि महाराज म्हणतात अभिमान जर तसाच टिकून राहिला तर अभिमान आला आणि तुका म्हणे वाया गेला, किंवा अहंकाराने आले आणि तुका म्हणे वाया गेले. तुमच्याकडे अहंकार आला तर तुम्ही जगातलं वाया गेलात म्हणून समजा. महाराज म्हणतात याच्याकरता अभिमान आला पाहिजे. अरे एक अभिमान सुईच्या टोकावर राहणार नाही, एवढी जमीन देणार नाही, एवढा अहंकार आला जमिनीत अख्ख्या खांडाला गाळला. ही परमेश्वराची ताकद आहे. अहो साधा सोपा ऐका, रावणाला एक अहंकार आला, माझ्यासारख्याच्या मुकाबल्यात राम टिकू शकत नाही. एक अहंकार आला, अहो रावणाचं सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं. म्हणून जीवनामध्ये आपण सुद्धा अंतःकरणामध्ये एक नम्रता नावाचा गुण तुम्ही आपल्या जीवनामध्ये पत्करला पाहिजे. तो नम्रता नावाचा गुण आला की आपोआप तुमच्याकडे वैराग्य आल्याशिवाय राहणार नाही. महाराज एक म्हणून सांगतात, भक्तीच्या वाटेवर येताना पहिलं पहिली आणि पहिले गुण कोणते असावेत? अभंगाचं पहिलं भक्ती ते नावाना वैराग्य तो
भक्ती करणाऱ्या माणसाकडे एक नम्रता असली पाहिजे, दोन त्याच्याकडे वैराग्य आलं पाहिजे. नम्रता आणि वैराग्य हे दोन गुण जोपर्यंत त्याच्याकडे येत नाही तोपर्यंत तो माणूस भक्तीच्या यादीत आल्याशिवाय राहणार नाही. आणि परमार्थाच्या यादीत जर यायचं असेल तर तुमच्याकडे नम्रता आणि वाईट गोष्टीपासूनचं वैराग्य तुमच्या अंतःकरणामध्ये आलं पाहिजे. अहो, ज्याला परमार्थातली गती नाही, ज्याला परमार्थातली मती कळाली नाही, तो परमार्थातला माणूस परमार्थातल्या वाचकाच्या अभंगातल्या किंवा वाचकातल्या ग्रंथातल्या माणसाला आपण त्याला नावं ठेवतो. अहो, साधं उदाहरण आहे का, परमार्थामध्ये आपण रावणाचं चरित्र वाचणारी माणसं आहे. रावणाचं चरित्र वाचलं, चालू झालं तर आपल्यातली माणसं सहज म्हणतात रावण याला होता, त्याला अक्कल होती बोला ना. अहो, आपल्यासारखी माणसं म्हणतात रावणासारखा याला अजून तुझ्यासारखा वाचणारा अजून जगात याला झाला नाही, तेवढं मला सांग. रावणासारखा या जगाच्या पाठीवर रावणा इतका मोठा भक्त मी अजून माझ्या वाचनात तरी बाबा वाचला नाही. रावणा एवढा मोठा भक्त आणि रावणा एवढा संस्कारक्षम भक्त या जगाच्या पाठीवर परमार्थात आणखी दुसऱ्याचं नाव नाही. एक रावणाने अहंकार सोडला असता तर रावणाचं नाव आज देवाच्या वर असतं. ही जगातली सगळ्यात सत्य बाब आहे. अहो, रावणासारखा रावण ज्याला आपण वेडा म्हणतो त्या रावणाचा दृष्टांत आहे का? रावणासारखा रावण आहे ना, एका महाराज बसलेला असताना आहे ना, मंदोदरी आहे ना रावणाची पत्नी, मंदोदरीनं रावणाला साधा प्रश्न विचारला होता, रावण महाराज या त्रिभुवनात तुमच्या ताकदीत का जगात आणखीन कोण मोठा राजा नाही? रावणा एवढा मोठा राजा नाही, रावणाला हरवणारा अजूनपर्यंत या त्रिभुवनात कोण जन्माला आला नाही. स्वतःची धर्मपत्नी रावणाला सांगते. रावणानं ते मान्य केलं, पण रावणाला धर्मपत्नीनं प्रश्न विचारला, महाराज तुमच्या 80,000 बायका आहेत, मग या 80,000 बायकामधली सगळ्यात प्रिय बायको कोण, तिचं फक्त नाव सांगा. आता रावणच तो, रावणानं प्रिय पत्नीचं नाव विचारल्या रावणानं पहिलं नाव सांगितलं, मंदोदरी. तुझ्यासारखी माझी प्रिय बायको जगात दुसरी कोण? मंदोदरीला प्रश्न विचारला, सर तुम्ही मला माझी धर्मपत्नी म्हणताय, सर तुम्ही मला माझी आवडती पत्नी म्हणताय, तर तुम्ही या जगामध्ये सीतेला उचलून आणायचं कारण काय पडलं तेवढं फक्त सांगा. मंदोदरी म्हणाली, सीतेला उचलून आणलं याच्याशी मला घेणं देणं नाही, पण सीतेला उचलून आणल्यानंतर एवढा तुम्ही बलाढ्य राजे, देवी देव तुमच्या घरात पाणी भरतात, एवढी सीता उचलून आणली, पण अजून तिचा उपभोग 6 महिने झाले का घेतलाच नाही, याचं जरा उत्तर मला ग्रंथ वाङ्मयात सांगा. रावण आहे ना, रावण किती मोठा भक्त आहे ना, याचं उत्तर याच्या पुढे आहे. रावण मंदोदरीला उत्तर देतो, अगं 33 कोटी देव आहेत ना, असं डाव्या हातावर मळावणी फेकून द्यावं ना, एवढी माझी परमार्थातली ताकद आहे. माझ्याकडे शक्तीचा विचार कराल
तर माझ्या शक्तीच्या तुलनेत या जगात अजून मोठा व शक्तिशाली माणूस झाला नाही. मग तुम्ही का सीतेला अजून कोणाला हात लावला नाही? त्याचं उत्तर सांगा. तो रावण आहे ना, मंदोदरीकडे बघून हसतो बाबा आणि मंदोदरीला उत्तर देतो, तिला कधीच हात लावला असता, कधीच तिचं अपहरण केलं असतं, पण तिच्या दारात जेव्हा भिक्षा मागायला गेलो ना, दारात जाऊन उभा राहिलो आणि सीतेला म्हणालो, आई भिक्षा दे. दारात जाऊन तिला आई हाक मारली. आई या अक्षराची लाज जाऊ नये म्हणून अजूनपर्यंत रावण मी तसा शांत आहे, न तर सीतेला सोडली नसती. एवढा एवढा संस्कारक्षम रावण या जगाच्या पाठीवर भक्त झाला. आपल्याकडे एक वाईट गुण असला तरी चालेल, पण परमार्थातले 50 गुण तरी तुमच्याकडे चांगले असलेच पाहिजे. तुम्ही सगळं सर्वच माणसं सगळ्या गोष्टीने संपन्न असतील असं सांगता येत नाही, पण एक तरी काम असं करा आयुष्यात. माझं वाक्य ध्यान देऊ नये का? आयुष्यात हरिपाठ पाठ करू नका. नाही तुम्हाला कपाळाला गंध लावायला लाज वाटते ना, कपाळाला गंध लावू नका, पण आयुष्यात एक चांगलं काम केल्याशिवाय मरू नका, एवढं मात्र वाक्य लक्षात ठेवा. साधं सोपं. 2 वर्षापूर्वी याच मैदानात मी ज्यावेळेला पडलो होतो ना कीर्तनात, तुम्हाला आठवलं असेल तो सीन. काही लोक म्हणतात अजून पडत नाही पडणार आता. ज्यावेळेला लाईटचा जो प्रॉब्लेम होता तो आत्ताच बंद करायला सांगितलं. साधं सोपं ऐका. 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. आयुष्याच्या पाठीवर असं एक काहीतरी काम करा ना की तुमच्या पाठीमाग लोकांनी तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमची आठवण गावानं काढली पाहिजे, असं काहीतरी काम करा. एक लक्ष देऊन वाक्य ऐका. या नवरात्री उत्सवात तुमची सेवा एवढी चांगली रुजू करा, गावासाठी समर्पण एवढं चांगलं ठेवा की तुम्ही ज्या दिवशी म्हणाल ना त्या दिवशी आता राव म्हणला पाहिजे, गावाच्या नवरात्रीची शोभा गेली पुढच्या वर्षीपासून. हे वाक्य गावानं तुमच्याबद्दल म्हणलं पाहिजे. एक वाक्य ध्यान देऊन ऐका. आयुष्यात माणसानं पैसा कमवला, गावात 2-2 मजल्याची घरं बांधली की माझ्यासारखा गावात अजून मोठा बरा ना कोण नाही. अहो साधं वाक्य फिरून ऐका. आयुष्यात जन्माला आल्यावर पोरांसाठी नाही एक वेळ घर बांधणारा तरी चालेल. आयुष्यात जन्माला आल्यावर पोरांसाठी नाही पैसा कमवता आला तरी चालेल, पण ज्या दिवशी तुम्ही मराल ना, मरणार ना, हो म्हणा, हो मरणार ना. अहो जेवढे बसले आणि माझ्या सकट जेवढे उभे आहेत सगळ्यांना एक ना एक दिवस फक्त आपल्याला जायचा दिवस माहित. कोण म्हणतो त्या इकडे या, कोण म्हणतो तुम्हाला जायचा दिवस माहित नाही? अहो तुम्हाला जाण्याचा दिवस पण निश्चित आहे. नाही तुम्ही सोमवारी गेला, मंगळवारी वाचलात, मंगळवारी तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 दिवसात काहीतरी मारणार. माझं वाक्य फिरवून ऐका. 7च दिवसाचं देवानं आयुष्य दिलंय. या 7 दिवसामध्ये आहे ना असं काहीतरी काम करा की तुम्ही मेल्यावर आहे ना तुमच्या पोरानं बसलेल्या दैवाला, समाजाला आणि गोत्राला, तुम्ही मेल्यावर तुमच्या पोरानं एक वाक्य बसलेल्या लोकांना सांगावं की भलेही आमच्या आई बापाला आहे ना, तुमचा पोरगा बोलला पाहिजे समाजात, भलेही आमच्या आई बापाला अहो गावात आमच्यासाठी पैसा नसेल कमवता आला, भलेही आमच्या आई बापाला गावात आमच्यासाठी 2 मजल्याचं घर नसेल बांधता आलं, पण आमचा बाप जेवढे इमानदारीत गावात चालला ना, गावात कोणाच्या बापाची विजय नाही, आमच्या बापासारखं इमानदारी जगून दाखवावं. एवढं वाक्य तुमच्या मुलांना सांगितलं तर आयुष्यात तुम्हाला दुसरी गोष्ट कमवायची गरज. मग याच्याकरता काय यावं? महाराज म्हणतात त्याच्याकरता परमार्थाच्या वाटेवर यावं. परमार्थाच्या वाटेवर येताना नम्रता नावाचा गुण आणावा, वैराग्य नावाचा गुण अंतःकरणात बाळगावा. कारण की या जगाच्या पाठीवर तुम्ही विचार करा का आज धर्म भ्रष्ट व्हायला लागलाय आणि धर्माची जागृती करण्याकरता नाही, आपला उद्धार व्हावा याच्याकरता तरी परमार्थाच्या मार्गी लागा. नम्रता अंतःकरणात आणा, वैराग्य अंतःकरणात आणा आणि देहाचा विसर पडा. या 3 गोष्टी जर तुम्हाला पडल्या तर माझी ऐसी काया जवळ होईल. आणि या 3 गोष्टी जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या देहाचा विसर पडेल आणि देव माझा आणि मी देवाचा. एक शरीरामध्ये ना, शरीरात 4 प्रकारचे वर्ण आहेत. ऐकताय ना? 4 प्रकारचे वर्ण आहेत. ही एक पहा, आगाये पश्यंती, इह मध्यमा आणि आगाये वैखरी. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. माणसाच्या अंतःकरणातलं किंवा माणसाच्या देहातलं वैखरीतलं म्हणजे तोंडातलं चांगली अक्षर का येत नाही? तो बोला ना, का चांगली अक्षर येत नाही? हिताईने घाण भरलेली आहे आपल्या. हिता जर घाण असेल तर पश्चिमीत घाणच येणार, पश्चिमीत घाण आल्या मध्यमेत घाणच येणार
आणि तोंडात शिव्यात नावाचा प्रकार येणार. संत काय करतात, बदल माणसाला बाहेर नाही बदलला तरी चालेल. माणूस बाहेर न बदलण्यापेक्षा माणूस आतून बदलला पाहिजे. आम्ही बाहेर न बदललो, तुका म्हणे कैसे आंधळे झालं, म्हणजे करायचं होतं विसरून गेले खाल्या. तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू सगळे तुमच्या जवळ आहे, फक्त आपण चांगलं म्हणायला तयार नाही. परेमध्ये संत काय करतात, बदल आहे ना परेत का शुद्ध बीजा पोटी आणि फळे. संत काय करतात, देवाचं भजन आहे ना, देवाचं नामस्मरण आहे ना, तुमच्या परेत टाकतात. याला परेत देवाचं नामस्मरण आलं की पश्चंती आहे ना, आपोआप तुमची विठ्ठल बोलते. पश्चंतीत विठ्ठल आला की मध्यमा तुमची पांडुरंगच बोलणार. आणि एकदा मध्यमा पांडुरंग बोलली ना की या तोंडात नाही ना तुम्ही बोला, नाही तर बोलू नका. मध्यमेत पांडुरंग आला ही वैखरी काय बोलणार माहितीये, विठोबा रघुमाई
नम्रता नावाचा गुण तुम्ही अंतःकरणात आणला पाहिजे. त्याचबरोबर वाईट गोष्टीपासूनचं वैराग्य तुम्ही तुमच्या अंतःकरणात बाळगलं पाहिजे. आणि तुम्हाला परमार्थामध्ये भक्ती करता करता तुम्हाला देहाचा विसर पडला पाहिजे. म्हणजे देव माझा आणि मी देवाचा ही भावना तुमच्या मनात झाली पाहिजे. तर तुम्ही परमार्थाच्या यादीत या. महाराज जाऊन पुढे जाऊन सांगतात या 3 गुणातला एक जरी गुण तुमच्याकडे कमी पडला तरी सुद्धा तुम्ही परमार्थाच्या यादीतनं बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात उदक अग्नी धान्य पदार्थ बनवण्याकरता जसे 3 घटक महत्व लागतात. अग्नी लागते, त्यानंतर धान्य लागतो आणि शिजवायला पाणी लागतं. या 3 गोष्टी एकत्र आल्या की चांगला पदार्थ तयार होतो. तसं परमार्थ करणाऱ्या माणसानं अंतःकरणामध्ये भक्ती, वैराग्य आणि देहाचा विसर या 3 गोष्टी एकत्र आणल्या तर भक्ती नावाचा पदार्थ चांगला शिजला जातो. म्हणून आयुष्यामध्ये परमार्थाच्या वाटेवर येत असताना या 3 गुणांचा अवलंब तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय केला पाहिजे, केला पाहिजे. साधं सोपं वाक्य ध्यान देऊन ऐकत चला. या कलियुगाच्या पाठीवर ऐकताय ना, या कलियुगाच्या पाठीवर मला माहिती आहे 5 मिनिटं वाढले, माझं लक्ष आहे करायला. या कलियुगाच्या पाठीवर कसा आहे तुम्हाला खोटं नाही सांगत. 20 नमन वाले का मैं भी क्या मैं भी रुकने वाला हूँ. पण 11 बजने के बाद आयुष्याच्या पाठीवर तुम्ही परमार्थाच्या यादीत येत असाल तर तुम्ही देवाला आवडणारी काहीतरी भक्ती करा. परमार्थाच्या यादीवर देवाला आवडणारी भक्ती केली तर देव तुमच्या हाकेला धावत आल्याशिवाय राहणार नाही. मग देवाला नेमकं काय आवडतं? तुम्ही कपाळाला गंध लावला म्हणजे देवाला आवडत नाही. गळ्यात भलीमोठी देवाच्या गळ्यात हार घातला तर तुम्ही देवाचे लाडके होत नाही. त्याच्या दारात 2000चा धूप जाळलात तर तुम्ही जगात देवाचे लाडके होणार नाही. त्याच्याकरता देवाला आवडणारं काहीतरी करा. नाथ बाबा म्हणतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार. भगवान परमात्म्याला त्याच्या नामाचा उच्चार सोडून जगाच्या पाठीवर देवाला दुसरं काहीच आवडत नाही. तुम्ही फक्त तेवढं करा मग जगात तुम्हाला देव आपलासा मिळाला म्हणून समजा. काही लोकांना वाटतं गळ्यात माळ घातली की आम्हाला देव मिळाला का काय. पण एक लक्षात ठेवा, गळ्यातल्या माळीत जेवढी ताकद आहे ना त्याचं पावित्र्य राखायचं सामर्थ्य पण आपल्यात असलं पाहिजे. येथे पाहिजे जातीचे ज्याने विठ्ठल मंत्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. महाराज म्हणतात गळ्यात माळीची ताकद काय जर तुम्हाला ऐकायची असेल ना, परमार्थ किती मोठा आहे, देव किती मोठा आहे याच्याकडे मी अजिबात जाणार नाही. पण परमार्थात आल्यावर किती आपण मोठं होतो याचं उत्तम उदाहरण जर ऐकायचं असेल तर साधं उदाहरण सांगतो. अरे बाबा, या आपल्या काय जुन्या गावात आहे ना, जुनी अशी लोक होती पहिली. जुनी शिकत महाराज अशी लोक होती, ग्लासां नाही बाटली दारू पिणारी माणसं मी बघितले. बाटली परमार्थाची ताकद सांगतो. या गावात किंवा आपल्या आमच्या सगळ्या गावाचा विचार करा तर काय माणसं बाटली दारू पिण्याची बाटली याला न्यायची बाटली असते ना, याला तो बाटल घेऊन येतो म्हणून याला न्यायच्या बाटलीतनं घरातल्या बाटल्या लपवली म्हणून ह्याला जायचं जे भांडं असतं ना त्या भांड्यात सुद्धा घेऊन आलेली माणसं आहेत. एवढी माणसं दारू पिणारी होती आणि दारू पिणाऱ्या माणसाला एकदाच एक गावातला माणूस म्हणाला तुझ्यासारखा माणूस गावात राहायच्या कामाचाच नाही. एक वाक्य त्यांनी मनावर आणलं की गाव मला म्हणला की तुझ्यासारखा माणूस गावात राहायच्या कामाचा नाही. त्यांनी एक वाक्य मनावर धरलं, गळ्यात माळ घातली. आता परिस्थिती अशी आहे गावाचा पायाचा विना त्याच्या खांद्यावर आहे आणि अख्खा गाव त्याच्या पाया पडतो. ही परमार्थाची ताकद आहे. परमार्थात एक माळ धारण केल्यावर जर एवढी प्रचिती येत असेल तर तुम्ही देवाच्या जवळ गेला तर तुम्हाला केवढा आनंद होईल याचा जगात तुम्ही विचार करणं सोडून द्या. अहो जगाच्या पाठीवर संत असे सांगतात राजा सावध व्हा. कलियुग एवढा झपाट्याने आलाय की या कलियुगात तुमचं नामोनिशाण मिटवून टाकतील. राजानो सावध व्हा. संत एक वर्णन करून सांगतात राजा ऐका कलियुगाची थोरी आणि पुत्र होईल पित्याचा. अहो भविष्यात मुलगा जगामध्ये बापाचा वैरी होणार. 2 वेळा का होईना हात मारणार नाही पण हात उभारून 2 पावलं तरी तुमच्या दिशेने टाकणार. राजा सावध व्हा. 5 वर्षाची कन्या व्रतानं वाढलं आणि 6 वर्षाची कन्या गर्भीनं राहिलं आणि संपूर्ण सांगा वयानं आलं या माई महाराजांनी.
आणि त्यात आपण जन्माला आलोय हे आपलं भाग्य समजा. आणि जगात नाही जातीसाठी राहू द्या पण धर्मासाठी एक तरी चांगली गोष्ट आयुष्यात करायला विसरू नका. अहो साधं उदाहरण सांगतो ऐका, साधं. आता अब क्रिकेट की मॅच चल रही है ना, अरे बोला ना, क्रिकेटची मॅच चालली ना आताच्या घडीला. पूर्वीचा पाकिस्तान आणि भारताचा क्रिकेटचा सामना डोळ्यासमोर आणा, सामना झाला ना की खेळाडू एकमेकांना हात मिळवायचे, ही पद्धत आहे. टीव्हीवर बघतो ना आपण. अहो सामना झाल्यावर खेळामध्ये एकमेकाला हात मिळवायचा. सामने किती झाले आता, एका तरी सामन्यात आम्हाला हात मिळवायची पद्धत आली. तू नाही मिळवत आम्ही काय, तू किती आले नाही असे किती. साधं सोपं ऐका, पहेलगाम मध्ये जो हमला झाला, आता गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा हमला झाला. सावध व्हा, पहेलगाम मध्ये जो हमला झाला तो हमला माणूस विचारून नाही झाला, तो हमला धर्म विचारून हमला झाला. ऐका ना माझं वाक्य, धर्म हिंदू आहे म्हणून तुमच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. हिंदू धर्मात जन्माला आलाय, तुला नाही हिंदू, तू हिंदू आहेस का कोण आहेस ते मला इथं सिद्ध करून दाखव. पण काय काय धर्मातली माणसं अशी होती, डोक्यावर गण ठेवली होती, हिंदूच आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार, अशी अभिमानाची माणसं पहिल्यामध्ये आपल्यातून निघून गेलेली माणसं. ऐका माझं वाक्य, पहिल्यांदा जमाना असा होता बाबा, कुणी बी यायचं आणि गोळ्या घालून जायचं. त्या टायमाचा भारत आता राहिला. एक धर्म विचारून गोळ्या झाडून गेले, धर्म विचारून गोळ्या झाडून गेले. वाक्य ऐका, या जगात शास्त्र सिद्धांत असा आहे, जो रावण मारू शकत नाही त्याला आम्ही राम म्हणत नाही. जो रावण मारू शकत नाही अरे त्याला राम म्हणायचं कसं. ज्याला कंस मारता आला नाही त्याला कृष्ण म्हणायचं कसं. ज्याला राम मारता आला नाही त्याला रावण मारता आला नाही त्याला राम म्हणायचं कसं. ज्याला कंस मारता आला नाही त्याला कृष्ण म्हणायचं कसं. आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या, त्याच्या अवकाश दाखवत नाही तर भारत देश म्हणायचा कसला. ही त्यांची धर्मासाठी जागवा आणि जागा होण्यावर अशा कोणत्या तरी माणसाच्या संगतीत जा, ज्या माणसाच्या संगतीत गेल्यावर आपल्या आयुष्याचा उद्धार होईल. कारण जगामध्ये माणसाला संगत जर वाईट लावली तुमचं आयुष्यात वाटोळं झालं म्हणून समजा, आणि संगत जर चांगली लागली तर तुमच्या आयुष्यामध्ये उद्धार झाला म्हणून समजा. महाराज म्हणतात एक, तुम्ही विंचू कधी बघितलाय, विंचू गाड्याकडे बघा, बरोबर 11 वाजता संपवणार. तुम्ही 10 वेळा बघूच नका गाड्या, तो बघूच नका. मी बी चंद्रामध्ये थांबणार आहे, तुम्ही बी थांबायचा 11च्या नंतर. काय म्हणतात महाराज बघा, साधं सोपं महाराज म्हणतात की धर्म सिद्ध. काय सांगत होतो म्हणता, आयुष्यात तुम्ही कधी विंचू बघितलाय, विंचू संगत कशी असावी. तुम्ही जर विंचू पहिल्यांदा विंचू, महाराज म्हणतात विंचूसारखा विंचू माणसाला आयुष्यात भेटू नये. ज्याला विंचू भेटलाय त्याला तो चावू नये. ज्याला विंचू चावला महाराज म्हणतात तो शक्यतो मरू नये. महाराज म्हणायला लागले विंचू भेटला तरी चालेल पण वाईट अवगुणी माणूस आहे ना आपल्याला आयुष्यात मरेपर्यंत भेटता कामा नये. अहो विंचवाला जर तुम्हाला ठोका टाकला तर त्यानं पेरलेलं विष बारीक बारीक 2 दिवस तुमच्या अंगात राहाय, तिसऱ्या दिवशी विष निघून जाय. पण या दुर्जनानं जर इथं विष पेरलं ना इथं तर मरेपर्यंत तुमच्या अंगात निघणार आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे विंचवाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांनी. विंचवाच्या नांगीत जेवढं विष नाही तेवढं वाईट माणसाच्या वैखरीत आहे. मग तुमचं कल्याण करायचं असेल, तुम्हाला चांगल्या मार्गाला जायचं असेल तर कोणा तरी चांगल्या माणसाच्या संगतीत जा, कोणाच्या तरी चांगल्याच्या बरोबरीने जा, तुमचं आयुष्य उद्धार होईल. मग बरोबरीने जायचं असेल तर कोणाच्या बरोबर जायचं, कोणाच्या संगतीत जायचं. आयड्या गायड्याचं नाही जायचं, कोणाच्या जायचं जो ताकदवान आहे, जो निष्ठावंत आहे, जो परमार्थिक आहे आणि जो परमार्थातला महावीर आहे अशाला शरण जायचं. मग या जगामध्ये असा कोण आहे ज्याला शरण जायचं. अरे असा जगातला मला जर विचारला त्याला शरण जायचं असेल, मला जर विचारलं कोणाला शरण जायचं तर मी एकाच नाव सांगणार. कोणाचं माहिती आहे, ज्ञानेश्वर
शेवटची चाल झाली असं आपण ग्राह्य धरू. तुका म्हणे मज कळले ते चांचणी बडबडीची वाणी आत्वा सत्य देहाच्या निरसने पाविजे अथाया माझी ऐसी काया जवळ नव्हे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करण्याच्या पूर्वी कीर्तनाचे उपस्थित दोन्ही मृदुंगचार्य असतील त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. गायक क्षेत्रातली सगळे अधिकार संपन्न मंडळी आहे त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. या तुमच्या वालोपे गावामधलं सगळ्यात प्रख्यात आणि विश्वस्त ज्ञानाचा भांडार ज्यांना आम्ही ओळखतो, ज्यांच्याकडं ज्ञानाचा कुठला मुद्दा आम्ही विचारला तर त्या मुद्द्याचं उत्तर कधी मिळालं नाही असं या जगाच्या पाठीवर कधी झालं नाही, असे ज्ञानवंत आपल्या सगळ्यांचे असणारे गुरुवर्य हरिभक्तपर्यंत दत्तारामजी महाराज आयरे असतील त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. कीर्तन क्षेत्रातले आमचे महाडिक महाराज या ठिकाणी उपस्थित सुधीर महाराज महाडिक त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. कीर्तन क्षेत्रातले आमचे तांबेडकर महाराज असतील, आधी करून कीर्तन क्षेत्रातली सगळी अधिकार संपन्न सगळी मंडळी असेल त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. खरं तर कीर्तनाला आल्यावर वालोपे गावाची अशी पद्धत आहे, वालोपे गावात पकवाजीचा बाया वाजला की वालोपे गावात तांबेडकर बुवा त्या पकवाजीवर उभे आहेत म्हणून समजायचं. हे जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत पकवाजीची शाळा या गावात खरं तर आनंदाची ताळी वाटते. हे आनंदाचे आहे. आयुष्यात जुनी नवं कधी आलं म्हणून जुन्या माणसाला कधी विसरायचं नाही. आयुष्यात अशी फार मोठी गोड साऊंड सिस्टीममध्ये असणे चरणावर दंडवत घालतो. कीर्तनाला आधी करून समस्त उपस्थित मंडळी असतील त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. कीर्तनासाठी संवादात्मक दृष्ट्या ज्यांनी फोन लावला ते आमचे गोरिवले काका असतील, आमच्या आदरणीय सरपंच तांबेडकर दादा असतील किंवा आधी करून समस्त आमची टेकरेवाडी असेल किंवा शिंदेवाडी असेल, दोन्ही वाडींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. फार मला कळतंय की तुम्हाला पुढचा कार्यक्रम बघायची फार मोठी उत्सुकता आहे. याची मलाही कल्पना आहे, कारण की त्या कार्यक्रमाची जेवढी आवड म्हणजे तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण हा संकेत मागाय बघा. एक दिवशी आमच्या गावाच्या बाजूला कार्यक्रम होता, दळवटणे गावाच्या आसपास कार्यक्रम होता. आम्ही कीर्तनाला मी अक्षरशः खोटं बोललो आणि गेलोच नाही कीर्तनाला. आजारी पडलाय महाराज म्हणून सांगितलं, पण तू नामान बघायला मी थांबलो, कारण की सगळी लोक मला ही सांगत होती ना चंद्रा तुझं आलं घे आयसा आहे वैसा आहे. पण खरोखर जेव्हा पाहिलं ना या अजूनही महाराष्ट्राच्या नवे रत्नागिरीच्या मातीत अशी मंडळी कलाकार मंडळी अजून अशी अवेलेबल आहे, ही आपल्या रत्नागिरीची खरं शान आहे. खरं त्यांच्या ही आपली कला कीर्तन हे क्षेत्र वेगळं आहे, पण अशी पारंपरिक कलेची असणारी मंडळी जी पुढे जोपासतायत त्यांच्याकरता फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. ही परंपरेचा वारसा असा अखंडित चालू राहावा ही भगवंताजवळ प्रार्थना करतो. पुनश्च एकदा तुम्ही मला दिलेल्या वेळेच्या अभावी तुम्ही मला 11:15पर्यंतचा टाईम दिला होता. तांबेडकर असतील किंवा आमचे गोरेकर असतील, आधी करून समजताना मला 11:15चा टाईम दिला होता. पण मला शिंदे महाराज म्हणाले इकडे थोडा बहुत शब्दांमध्ये थोडा बहुत 10 मिनिटं चालतील. म्हणलं 11 टाईम आपण गाठावा, वेळेच्या अभावी 15 मिनिटं थोडी जास्त वाढवली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सेवेला स्वल्प विराम देतो. Thank you.